मी आलोच जरा फ्रेश होऊन. हां शमिका, मी जरा परत मार्केटमध्ये जाऊन येतो. काल गेलो तर मार्केट बंद झालं होतं. आज काही बेसिक गोष्टी तरी आणता येतील. हां आलो मी. जेमतेम काही दिवस पुरतील एवढेच पैसे आहेत. आता यातनं कपडे काय घेणार आणि गिफ्ट काय घेणार. गिफ्ट वगैरे तर नंतरच्या गोष्टी आहेत. मला वाटतं आधी ही जागा स्वच्छ केली पाहिजे. इथे रोमॅन्टिक वातावरण तरी क्रिएट करता आलं पाहिजे ना. आय होप अभि काहीतरी बेसिक वस्तू आणेल, म्हणजे मला त्याच्या आवडीचं काहीतरी खायला तरी बनवता येईल. पाणी, आय थिंक पाणी आणायला जावं लागेल. पण मग अभिला कसं कळणार? चला, बाकी सगळं सामान मिळालं, पण अजून शमिकासाठी परफेक्ट गिफ्ट काही मिळालं नाही. शमिका, शमिका, शमिका कुठे गेली? अभिजीत, मी पाणी आणायला गेले, काळजी करू नकोस. शमिका पण ना. हा चला, आता मॅडम घरी नाहीयेत तर घराचा माहोल एकदम बदलून टाकूयात. व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल काहीतरी खास करतोय आवरून घर. आल्यानंतर एकदम माहोल चेंज झाल्यासारखा दिसला पाहिजे. चला अभिजीत पेंडसे, कामाला लागा.
हा चला, शमिकासाठी काहीतरी छान खायला बनवूयात. बिचारी नेहमी माझ्यासाठी काही ना काही बनवत असते. काही स्वयंपाक येत नसताना सुद्धा किचन मध्ये गेली होती. आज तिला खुश करतो. आणि त्याचं असतं काय स्वयंपाकामध्ये, सोपं आहे. अभिजित पेंडसे, आधी चूल पेटवा. बहुतेक मी चुकीचा टर्न घेतलाय वाटतं. अभि, शमिका, ही अजून कशी नाही आली? बराच उशीर झालाय. बाबा, हा रस्ता कुठे जातो? रस्ता कुठेच जात नाही बेटा, तो त्याच ठिकाणी असतो. आपण पुढे जात असतो. मी रस्ता चुकलोय बाबा. आपण सगळेच रस्ता चुकलेलो आहोत. ज्यांना रस्ता मिळतो त्यांचं कल्याण होऊन जातं. थांब, परेशान दिसतोयस. इतकी कसली तलाश आहे आयुष्यात? माझं जिच्यावर प्रेम आहे तिचे, ती या जंगलात कुठेतरी हरवली आहे बाबा. तिचा शोध जन्मजन्मांतरीच चाललाय. याच नाही, या आधीच्या जन्मांपासून तिची आस आहे तुला. आणि या जन्मात तो शोध संपणार आहे बेटा. आता तर ती तुला मिळेलच. इथून उत्तर दिशेला जा, तिथेच असेल ती. पण तुझं भलं होणार आहे. जन्म सार्थकी लागणार आहे. कारण या जन्मात तुझ्या गेल्या अनेक जन्मांचा शोध संपणार आहे. ती तुझीच होणार आहे, कायमची. शमिका, शमिका, शमिका. शमिका, शमिका. अभि, अभि, अभि तुला माहित नाही मी किती घाबरले होते.
खरंच जर आज तू नसतास ना तर असा कसा नसतो आलो मी कायमच तुझ्या बरोबर आहे शमिका. तुला माहितीये ना आज व्हॅलेंटाईन्स डे. तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं मी. गिफ्ट्स नाही पण म्हटलं आहे ती जागा निदान धुवून तरी घेऊया. तुझ्यासाठी काहीतरी छान खायला बनवलं असतं पण सगळंच राहून गेलं. पण एक सरप्राईज आहे अजून. म्हणजे चल. शमिका मी हे सगळं छान डेकोरेट केलं होतं ग. ते कॅन्डल्स बलून्स सगळं कसं विस्कटलं मला कळत नाहीये. शमिका तू हसतेस काय? अरे मग आता हसू नको तर काय करू. आपल्या दोघांचं सरप्राईज फ्लॉप झालंय. तुला खरं सांगू आता इथे फक्त आपण दोघं आहोत. हे क्षण आपले आहेत आणि हा तोडका मोडका आशियाना पण आपलाच आहे. आपण नव्याने रिपेअर करूया. ओके. फायनली डन. फायनली. बरं अभि मला खरंच खूप भूक लागली. तू बनवलंयस ना खायला. चल आपण दोघं मिळून खाऊया. एक मिनिट शमिका. मला त्याच्या आधी तुला काहीतरी विचारायचं आहे. विचारायचंय? काय? एक मिनिट. एवढ्या सगळ्या गोंधळात हेच कसं शाबूत राहिले कोणास ठाऊक. शमिका मी जेव्हापासून तुला पाहिलं ना तेव्हापासून प्रेमातच पडलोय तुझ्या. त्या क्षणापासून तुझ्या हसण्यावर, तुझ्या रडण्यावर, तुझ्या रुसण्यावर, तुझ्या हसण्यावर जीवापाड प्रेम केलंय मी.
तुझी काळजी घेणं, तुझं नाराज होणं, तुझं संशय घेणं, तुझं खळखळून हसणं, माझ्यावर चिडणं, सगळ्यावर मी खूप प्रेम करतो शमिका. तुझं हक्क गाजवणं, माझ्यासाठी कासावीस होणं, वाट बघणं, या सगळ्यावर झोकून देऊन मी प्रेम करतो शमिका. तू तू आणि फक्त तू शमिका. माझी होशील आयुष्यभरासाठी. अभि, मी खरंच किती सुंदर आहे मला फक्त तुझ्या नजरेतून कळतं. मी किती हळवी आहे हे मला तुझ्या केअर करण्यातून कळतं. तुझ्या प्रेम करण्याने मला एक कंप्लीट असण्याचा फील दिलाय अभि. खरंच सांगते, आयुष्यात मला आता दुसरं काहीच नकोय. तू मिळालास ना, बस. माझं देवाकडे आता दुसरं कुठलंच मागणं नाही. आणि हो, फक्त या आयुष्यासाठी नाही, पुढच्या 7 आयुष्यांसाठी मी तुझी साथ द्यायला तयार आहे. खरंच. घेऊन येशी कोवळे ऋतु सुगंधी साथ हे, नवीन भाषा कोणती नजर काही बोलते. साऱ्या सरिया माझ्याच पाशी चिंब तू होईना माझी या प्रियाला प्रीत कळेना. नवीन तारे चंद्र नवाहा, नवीन आहे ऋतू हवासा. अनोळखी हा बहर घेऊन पुन्हा पुन्हा भेटना माझी या प्रियाला प्रीत कळेना. क्षणोक्षणी का आठवे आधी कधी ना वाटले काहीतरी होते नवे. सांगू कशा मी तुला सख्या रे माझ्या या भावना माझी या प्रियाला प्रीत कळेना माझी या प्रिया.